हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद, सर्वांचं मनापासून स्वागत. रेखीची संकल्पना तुम्हाला कळली आहे, पण ती रेखी काम कसं करते? आता आपल्या शरीरामध्ये जो काही ऊर्जेचा प्रवाह होतो, जसं आपल्या शरीरात रक्तवाहिन्या आहेत, त्यातून रक्ताचा प्रवाह होतो, शरीरभर रक्ताचा प्रवाह चालू आहे. तसाच ही जी काही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे ना. जसं इलेक्ट्रिसिटीचा प्रवास कसा होतो, वायर मधून होतो आणि मग त्या उपकरणापर्यंत इलेक्ट्रिसिटी जाते आहे आणि ती तिचं कार्य करते. तसंच आपल्या शरीरात असो किंवा आपण ज्या वस्तूला किंवा ठिकाणाला रेखी देणार असो, तिथे ऊर्जा तर आहे. निर्जीव असली वस्तू तरी त्या प्रत्येक वस्तूला एक व्हायब्रेशन आहे विश्वामध्ये, ऊर्जा त्याच्यामध्ये आहेच. आणि म्हणूनच रेखीचा त्याच्यावर आपण प्रयोग करू शकतो. तर हे एनर्जी चॅनल्स आता आपण आपल्या शरीरापुरतं बोलूया सध्या. आपल्या शरीरामध्ये एनर्जी चॅनल्स आहेत. ॲक्युपंक्चर जे काही एक तंत्र आहे उपचाराचं, त्याला या एनर्जी चॅनल्सला मेरिडियन शब्द आहे. आपल्या योगशास्त्रामध्ये, भारतीय योगशास्त्रामध्ये यालाच नाड्या म्हणतात, की ज्याच्यातून हा ऊर्जेचा प्रवाह अखंड चालू आहे. आणि आपल्याला विकार होतो म्हणजे काय होतं, की हा ऊर्जेचा प्रवाह एखाद्या अवयवापाशी येऊन जर काही अडथळा आला त्या ऊर्जेचा प्रवाहाला, किंवा तो खंडित झाला ऊर्जेचा प्रवाह, तर तिथे विकार निर्माण होतो. या तत्वावर रेखी काम करते. म्हणजे आता आपण ही जी काही रेखी विद्या जी बोलतोय, त्या तत्वावर ही रेखी विद्या काम करते. की मग रेखी विद्येच्या मार्फत आपल्याला विकार बरा करायचा म्हणजे काय करायचं, की ज्या ठिकाणी अडथळा आहे ऊर्जेच्या प्रवाहाला, त्या ठिकाणचा प्रवाह सुरळीत करणं. ऊर्जेचा प्रवाह सुरळीत झाला की आपोआपच तो विकार नष्ट होणार आहे. या तत्वावर ही रेखी काम करते. आणि यासाठी कुठलेही तुम्हाला म्हणजे वयाचं काही बंधन नाही. कुठलीही सज्ञान व्यक्ती आणि ती वयस्कर व्यक्ती पण रेखी शिकू शकते, रेखी देऊ शकते, रेखी घेऊ शकते. रेखी दिल्याने म्हणजे आता आपण समजा की एखाद्याला रेखी हिलिंग देतो आहोत, तर रेखी हिलिंग देतोय म्हणजे ऊर्जेचा प्रवाह त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आपण सोडतो आहोत समजा. तर त्याच्यामुळे असं तर होणार नाही. एक शंका आहे लोकांना, बऱ्याच जणांना असते की मग माझ्यातली शक्ती कमी होईल का, माझ्यातली ऊर्जा कमी होईल का? तर असं होत नाही. कारण हा ऊर्जेचा प्रवाह आपल्या माध्यमातून, आपण माध्यम होतो, या शक्तीने आपल्याला माध्यम केलेलं आहे. आपण करता नाही, आपण फक्त या शक्तीने आपल्याला माध्यम केलं म्हणून आपण हे कार्य करू शकतो. तर त्यामुळे आपली रेखी दिल्याने आपली शक्ती किंवा सामर्थ्य कुठलंही कमी होत नाही, आपल्याला अजिबात त्रास होत नाही. उलट आपलं रेखीचं सामर्थ्य आणि आपलं एकूणच सगळंच सामर्थ्य, मानसिक आत्मिक सामर्थ्य वाढतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशीच अजून उत्तमोत्तम माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरि ओम.